हा व्हिडिओ खास करून माझ्या सर्व माता भगिनींसाठी ज्या नेहमी आपल्या संसाराच्या बाबतीत, आपल्या घराच्या बाबतीमध्ये किंवा तक्रार करत असतात, त्या सगळ्यांना दाखवू इच्छितो. या सुद्धा आमच्या माता भगिनी आहेत. आपण पाहिलं असेल ज्या मेंढपाळात म्हणजे आमचे मेंढी पाळणारे आमचे बांधव आहेत. आपण आताच तुमच्यासोबत बोलणार. किती मेंढ्या आहेत आपल्या एकूण? 300 मेंढ्या आहेत. 300 मेंढ्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळा संसार तुमचा याच्यामध्येच आहे. आपण पाहिलं असेल आमच्या सुद्धा भगिनी आहेत, परंतु या मात्र कोणत्या तक्रार करत नाही की आम्हाला राहायला घर व्यवस्थित नाही आहे किंवा ह्या सुविधा नाही आहेत, त्या सुविधा नाही आहेत. आहे त्या परिस्थिती, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या ऍडजस्टमेंट करायला तयार असतात. थोडंसं खालीकडे या भाऊ इकडे. आपण पाहिलं असेल याच्यामध्ये काय आहे, छोटी छोटी जे पिल्ले आहेत त्याच्यामध्ये, बरोबर ना? याच्यामध्ये छोट आता ह्यांना बाहेर केव्हा करणार, थोडीशी मोठी झाल्यानंतर, बरोबर ना? आपण पाहिलं असेल. आणि तुमचा जो सगळा पसारा आहे ताई, सगळ्या याच्यामध्येच आहे का तो पसारा? सगळा पसारा याच्यामध्येच आहे. मग राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं सगळं साहित्य या एवढ्या एका छोट्याशा गाडीमध्ये बसूनच या ठिकाणी आपण सगळे घेऊन जात आहेत. तर मी त्यांना सर्व माता भगिनींना सांगतो, आपल्याला बघा जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, तर दुःख असं काही नाहीये. आपण फक्त त्या ठिकाणी संघर्ष करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. यांचं पहा ना, सगळा संसार एका गाडी बैलामध्ये हाकून या ठिकाणी एवढ्या 400-500 मेंढ्या, 300-400 मेंढ्या घेऊन या ठिकाणी त्या चालत असतात. आणि कधी कुठं राहायची व्यवस्था असते, कुठं नसते, कधी पाऊस असते, कधी थंडी. आता थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा या ठिकाणी ते त्यांचा संघर्ष या ठिकाणी चालू ठेवतायत. हे मेंढी पाळण्याचं काम या ठिकाणी चालू ठेवतायत. खरंच यांचं मी मनापासून कौतुक करत आहेत की खूप आपल्याला सर्वांना प्रेरणादायी गोष्ट आहे की आपल्या एका छोट्या बैलगाडीमध्ये आपला पूर्ण संसार या ठिकाणी त्यांनी उभा केला आहे. या गावावर त्या गावावरती वर्षभर या ठिकाणी आपण का कुठं काही पर्टिक्युलर कालावधीसाठीच असते, पूर्ण वर्षभर या ठिकाणी आपण सोबतच असतात. तुम्ही फिरताच असतात. मग गावाकडे कधीतरी जाता का? गावाकडे नाही जात. गावाकडे जात नाही. मग कोणता सण जरी असला तरी तुम्ही इथं सेलिब्रेट जिथं असेल तिथं आपण साजरा करत असतात. खरंच जिथं आखाडा मांडला तिथंच जे काय, अगदी बरोबर. आपण पाहिलं असेल तर या आहेत आमच्या ताई. खरंच तुमचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि ज्यांना असं वाटतंय की माझ्या जीवन खूप त्रासलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये खूप तटी संकट आहेत, संकट फक्त माझ्याच वाट्याला आहेत, तर त्यांना या ठिकाणी उत्तम उदाहरण देऊ इच्छितो. यांच्याही जीवनामध्ये खूप मोठे संघर्ष आहेत, खूप मोठी संकट आहेत, परंतु धैर्याने या ठिकाणी सामोरं जाण्याचं काम त्या ठिकाणी ते करतायत. तूर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.